विविध टेंडर कशासाठी, हा प्रश्न मला वाटतं आपण सगळे पत्रकारांकडे उपस्थित आहेत त्यांनी विचारलं पाहिजे. आणि सगळे टेंडरचे डॉक्युमेंट ऑनलाईन आहेत. म्हणजे 3 टेंडर, एक एक्झिस्टिंग, 2 नवीन निघालेले आहेत त्याच रस्त्यासाठी. आणि रीलमधून आम्हाला माहिती पडते की MMRDA रस्ते कॉन्क्रीटचे करणार आहेत. रस्ते चांगले झाले पाहिजे. 4 पटीने चांगले नका करू, एकच पटीने चांगले करा. वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील खड्ड्यांचा विषय घेऊन बहुजन विकास आघाडीने महापालिका मुख्यालयाला मोर्चाद्वारे धडक दिली. यावेळी मोर्चामध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी वसई विरार महापालिकेने खड्डे भरण्यासाठी जे टेंडर दिलं आहे त्याची बिले मनपाने काढली नाहीत. त्याची मुदत मार्च 2026 पर्यंत आहे. असे असूनही बहुजन विकास आघाडीने मोर्चा जाहीर करताच 2 ऑक्टोबर रोजी खड्डे भरण्यासाठी 68 कोटी 29 लाख रुपयांचे तर 3 ऑक्टोबर रोजी 55 करोड 60 लाख रुपयांची टेंडर काढले आहेत. आणि नंतर सत्ताधारी आमदारांकडून रीळमधून समजले की हे रस्ते MMRDA करणार आहे. मग 3 टेंडर कोणासाठी असा सवाल करीत त्यांनी महापालिका प्रशासनाची पोलखोल केली. पाहूया. पहिल्यांदा रस्ते खराब झाल्यात का? अजिबात नाही. फक्त वसई तालुक्याचे रस्ते खराब होतात का पावसाळ्यामध्ये? अजिबात नाही. सगळ्यांची लिस्ट काढा. आमदार खासदार आजपर्यंत झालेले त्यांच्या विभागामध्ये, बाजूचं मीरा भाईंदर असेल, ठाणा असेल, मुंबई असेल, तुम्ही शहर गाव पकडायचं आणि जाऊन तिकडे परिस्थिती बघायची. आज मुंबईला जायला कोण रस्त्याने हिंमत करते का? 6 तास वसई जनता बँकेचा कार्यक्रम होता बाजूला म्हाडाच्या ग्राउंडमध्ये. गडकरी साहेब पाहुणे म्हणून आलेले. गडकरी साहेबांना विनंती केली आम्ही स्टेजवरून की हायवे अख्खा गुजरातपर्यंत कॉन्क्रीटचा झाला पाहिजे. त्यांच्या भाषणामध्ये 1 महिन्यात काम चालू होईल हे आश्वासन दिलं, शब्द पाळला. 1 महिन्यात नाही पण 6 महिन्यामध्ये त्यांनी काम चालू केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. दुर्दैव हे ज्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम मिळालंय, असं वाटते की जुने रस्ते बरे होते. कॉन्क्रीटचे रस्ते तर झाले, फाट्यावरून मध्ये येताना काय परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कुठे लेवल नाही, काय नाही, एक्झिट बरोबर केलेले नाही आहेत. पॅच मध्ये मालकी PWDची म्हणून तिकडे कॉन्क्रीट केलंच नाहीये. बरं चाललंय. आज मोर्चा कशाला? प्रताप नाईक सारखे किती लोकांचा जीव गेला पाहिजे रस्ते चांगले करण्यासाठी. ती एक मुलगी कोमामध्ये गेलाय. तुमच्यातला एक पत्रकार, त्याचा फोन आलेला, त्यांनी एक्सरे ऑफिसमध्ये व्हॉट्सअपवर पाठवला. बघायचा एक्सरे. पत्रकार खड्ड्यामुळे तुटलाय, मला पण यायचंय, मला पण या मोर्चामध्ये सामील व्हायचंय, पण तुटलाय, येऊ शकत नाही. पत्रकार. रिक्षावाल्यांचे फोन झाला, आम्हाला पण सहभागी व्हायचंय. अँब्युलन्सवाले आल्या, अँब्युलन्सची संघटना, त्यांचे फोन की दादा बाकी सगळं तर ठीक आहे पण अँब्युलन्स जाण्यासारखे पण रस्ते राहिले नाहीये. किती लोकांचा जीव गेला पाहिजे? किती लोकांचे हातपाय तुटले पाहिजे? किती लोक कोमामध्ये गेले पाहिजे? एक आठवडा आधी मोर्चा काढायचं हे डिक्लेअर केलं.
एवढं फास्ट टेंडर महापालिकेमध्ये आजपर्यंत बघितलं नाही. टेंडरची नावं सांगतो मी तुम्हाला. एक्झिस्टिंग जे पॅचवर्कचं टेंडर आहे बोलतोय, होतं नाही, आहे. मुदत कधीपर्यंत आहे तर मार्च पर्यंतची आहे. कधीपर्यंतची मुदत आहे तर 2026 मार्च पर्यंतची मुदत आहे. फक्त 2 वर्षाची बिलं पेंडिंग ठेवलेली आहे प्रशासकांनी. म्हणजे 2 वर्षापासून त्यांना बिलं दिलेली नाही. 2 तारखेला नवीन टेंडर निघते, 3 तारखेला तिसरं टेंडर निघते. माहिती देतो तुम्हाला. 68 crores 29 lakh 68 कोटी 29 लाख रुपये. कसलं टेंडर आहे हे? 60 दिवसामध्ये पॅचवर्क करायचं अख्ख्या महापालिकामध्ये. 60 दिवसाची मुदत. पॅचवर्कचं टेंडर ऑलरेडी आहे, त्यांची बिलं दिली नाहीये. तेच काम नवीन टेंडर निघते साधारण 70 कोटीचं. मुदत काय तर फक्त 60 दिवस, म्हणजे 2 महिने. 3 तारखेला नवीन टेंडर निघते 55 कोटी 60 लाख रुपये. किती? 55 कोटी 60 लाख रुपये. काम काय? तेच काम. अमुक ठिकाणून अमुक ठिकाणी रस्ता बनवायचा. म्हणजे उदाहरण घ्यायला गेलं तर नायगाव हायवेवरून नायगाव स्टेशनपर्यंत रस्ता बनवायची विविध कामं. ती तुम्हाला लिस्ट सगळी पत्रकारांना मी देईल. आणि चौथं, रील मधून आम्हाला माहिती पडते की तेच रस्ते MMRDA कॉन्क्रीटचे करणार आहेत. म्हणजे एक रस्त्यावर 4 पटीने आपण खर्च करायचा. एक्झिस्टिंग पॅचवर्क, त्याच कामावर दुसरं सेम काम निघालेलं आहे 70 कोटीचं. त्याच गोष्टीवर नवीन डांबरचे रस्ते बनायचे हे 55 कोटीचं निघालंय. आणि तेच रस्ते कॉन्क्रीटचे MMRDA करणार आहे असं आम्हाला रील मधून माहिती पडते. आता एका कामावर 4 विविध टेंडर कशासाठी? हा प्रश्न मला वाटतं आपण सगळे पत्रकारांकडे उपस्थित आहेत त्यांनी विचारला पाहिजे. आणि सगळे टेंडरचे डॉक्युमेंट ऑनलाईन आहेत. म्हणजे 3 टेंडर, एक एक्झिस्टिंग, 2 नवीन निघालेले आहेत त्याच रस्त्यासाठी. आणि रीलमधून आम्हाला माहिती पडते की MMRDA रस्ते कॉन्क्रीटचे करणार आहेत. रस्ते चांगले झाले पाहिजे. 4 पटीने चांगले नका करू, एकच पटीने चांगले करा ना. मोर्चा डिक्लेअर केला, 2 तारखेला एक टेंडर, 3 तारखेला दुसरं टेंडर. वसईला बॅनर लागलेले आहेत वर्क ऑर्डरची. आपलं वर्क ऑर्डर नाही, काय टेंडर डॉक्युमेंट. हे पहिल्यांदा बघितलं मी आयुष्यात. 35 वर्षात कधी कोणी टेंडरचं बॅनर बनवलाय आयुष्यात बघितलं नाहीये मी. आपण बघितलं असेल तर मला सांगा. मी सगळे पत्रकारिकडे आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही आमदाराचं असं ऐकलेलं नाही की टेंडरची कॉपी जे पत्र आपलं महापालिका हे करते आणि MMRDA मधून जर होणार असेल तर महापालिकेचा पैसा कशाला वाया घालायचा? करा ना MMRDA. हे डांबरीचे रस्ते कशाला? कॉन्क्रीटचे तुमच्या रीलमधून सांगितले, कॉन्क्रीटचेच करा ना. फक्त ते हायवे सारखे करू नका, चांगले करा. हायवे एवढे सुंदर करू नका. काय पद्धत चालू आहे? परिवर्तन बरं दिसते आहे.